स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा कव्हर करणार आहोत, तो म्हणजे मृदा। याच्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक आपण सगळे पाहणार आहोत आणि जे जे प्रश्न विचारतात किंवा विचारलेले हे सगळे प्रश्नाचे आपण विश्लेषण किंवा त्याच्या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येईल की याच्यावरती प्रश्न येतोय, असा प्रश्न विचारला होता। आणखीन महत्त्वाचं आता हे कोणाकोणासाठी महत्त्वाचे टॉपिक आहे, एमपीएससी मध्ये राज्यसेवा मुख्य जी परीक्षा होती त्याच्यासाठी महत्त्वाचं टॉपिक, त्याच्यानंतर कृषी सेवक, वन विभाग आणि ग्रामसेवक यांच्यासाठी हा महत्त्वाचा टॉपिक आहे। आता जे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसतात, मृदेत असणारे विविध घटक कोणते, त्याच्यानंतर अजैविक घटक कुठून येतात आणि विविधता कशामुळे निर्माण होते, हे सगळ्यांचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार। आता सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ आपण। आता मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतारा व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात। म्हणजे एवढे घटक विचारात घेतले जातात। प्रश्न असा पण येतो, मृदेची आणि मातीमध्ये काय फरक आहे, तो फरक त्यांना व्यवस्थित सांगायचा। हे एवढे तुम्हाला फरक दिसतात। या सर्व घटकाच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते। माती आणि मृदा हेच तुम्ही स्पष्टीकरण मला हे पूर्ण व्हिडिओ झाल्यानंतर देशाल। आता मृदा निर्मितीचे आवश्यक घटक कोणकोणते ते आपण आता पाहिले, त्याच्यातून सविस्तर माहिती घेऊ। आता मूळ खडक, परदेशातील मूळ खडक हा मृदे निर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो। परदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे वितरण होते। त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते। उदाहरणार्थ समजून घ्या, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट याच्यावरती प्रश्न येतोय। समजून घ्या, महत्त्वाचे मुद्दे बरं, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ घटकाच्या विदारण होऊन काळी मृदा तयार होते। या मृदेला रेगूर मृदा म्हणतात। दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून तांबडी मृदा तयार होते। आता प्रादेशिक हवामान समजून घ्या, मृदा निर्मितीच्या साठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे। मूळ खडकांचे विदारण अपयशी होणे मृदा निर्मितीतील पहिला टप्पा असतो। विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते। प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते। एकाच मूळ घटकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेल्या पाहायला मिळते। महत्त्वाचे मुद्दे काय या ठिकाणी काय म्हणतात ते, वेगवेगळे हवामान, वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेल्या पाहायला मिळते। दोघांचं फरक समजून घ्या। सगळा खेळ कशावरती, हवामानवरती। सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे, तिथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन, एकदम महत्त्वाचा मुद्दा, एकदम महत्त्वाचा, याच्यावरती प्रश्न येतो हमखास बरं का। अपक्षालन म्हणजे लिचिंग होऊन जांभी मृदा तयार होते। हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे। जैविक घटकांचे विदारण होऊन त्यांचा भुगा तयार होतो, परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे। भुगा जेव्हा तयार होतो, परंतु तो का भुगा मृदा नव्हे, ते मृदा नसती। मृदामध्ये खडकांच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळलेले जाणे आवश्यक असते। हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनामुळे मृदेत मिसळतात। महत्त्वाचे शब्द लक्षात घ्या। आता वनस्पतीची मुळे, प्राण्याचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्याचे विविध जीवामार्फत विघटन होते। जसं की उदाहरण पाहायचं ठरलं तर गांडूळ, सहस्त्रपाक म्हणजे काय, त्याला आपण पैसा किंवा किडा म्हणतो। त्याच्यानंतर वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी विघटित झालेल्या जैविक पदार्थ म्हणजे हुमस याच्यावरती प्रश्न येतो बरं, हमखास हुमस। मृदेमध्ये हुमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते। एकदम महत्त्वाचं कळतं तुम्हाला काय म्हटले ते। हुमसचे प्रमाण अधिक असले तर काय, मृदा ही सुपीक असते। महत्त्वाचं डोक्यात राहू द्या। जर तुम्ही विचारलं मृदा सुपीक केव्हा असते, तर हुमसचं प्रमाण अधिक असलं तर मृदा ही सुपीक असते। हे एकदम महत्त्वाचा पॉइंट आहे। अनेक जीवामार्फत विघटनाची प्रक्रिया होत असते, त्यामुळे अलीकडे गांडूळ खत निर्मितीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात केले जात आहेत। गांडूळ खत किंवा कंपोस्ट खता निर्मितीची प्रक्रिया समजून घ्या। खत निर्मितीच्या प्रक्रियेला काही कालावधी लागतो व त्याला काही आवश्यक घटकही लागतात। उदाहरणार्थ ओला कचरा, पाणी, उष्णता इत्यादी। आता त्याचा कालावधी किती असतो, आता त्याचा कालावधी समजून घ्या। मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, एवढं तर माहितीच मास्तर आम्हाला। पण या प्रक्रियेमुळे खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबीचा समावेश होतो। ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदा निर्मितीचा कालावधी मोठा असतो। किती मोठा असतो मग ते प्रश्न आला तर कसं सांगशाल तुम्ही।
उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंटीमीटरचा थर निर्माण करण्यासाठी होण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी किती हजारो वर्षाचा कालावधी लागतो? यावरून मृदा अनमोल असते हे लक्षात घ्या. म्हणजे किती? फक्त 2.5 सेंटीमीटरचा थर करण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. हे सगळं महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. एकदम महत्त्वाचं आहे बरं का, एकदम महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला प्रश्न येतात पण याची क्वालिटीची विचारण्याची भाषा वेगळी असते. मग तुम्ही काय होता? कन्फ्यूज होता. फक्त इथं वास्तवायचंच कळलं पाहिजे याच्यावरती प्रश्नाची लेवल कशी येऊ शकते. का म्हटले ते? जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होते. जर तुम्हाला विचारलं मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद केव्हा होते, तर सांगायचं त्यांना ऑप्शन देतीलच तुम्हाला ते जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात. ह्या ठिकाणी पहा, त्या मानाने कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठीचा प्रक्रिया कालावधी जास्त लागतो. कमी असलं तर बरं का, कमी जास्त कमी हे महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या. तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात का लागतो? मग जास्त लागतो कालावधी. निसर्गाकडून मिळालेला मृदा एक साधन म्हणून मनुष्य वापरतो. याचा प्रामुख्याने शेतीसाठी वापर केला जातो. कित्येकदा जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदेची गुणवत्ता कमी होते. गुणवत्ता कधी कमी होते? मग रासायनिक खते, कीटकनाशक यांचा वापर केला जातो. त्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते. चला इकडे पहा आता का म्हणते, पहा इकडे लक्ष द्या. मृदा म्हणजे माती नव्हे. पहा, आम्ही काय म्हणलं तुम्हाला? मृदा म्हणजे माती नाही भाऊ. तुम्ही काय म्हणलं? तुम्हीच उत्तर देणार आहे. पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर तुम्हाला स्वतः उत्तर तुम्हाला मिळून जाणार. अपक्षय झालेल्या खडकांचा भुगा, अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय पदार्थ व असंख्य सूक्ष्मजीव मृदेमध्ये असतात. एवढं माहिती आहे मास्तर आम्हाला. आता माहिती झालं काय काय असतं. माती आणि मृदामध्ये फरक असतो. मृदेत जैविक आणि अजैविक घटकांमध्ये सातत्याने आंतरक्रिया घडत असतात. वनस्पतींच्या वाढीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये यांना मृदेमधून मिळतात. मृदा ही एक परिपूर्ण परिसंस्था आहे. या उलट माती हा एक पदार्थ आहे. थोडक्यात सगळं जाऊ द्या. आता सगळं जाऊ द्या. थोडक्यात लक्षात द्या. थोडक्यात काय तर कुंभार वापरतो ती का असती? माती. कोण? कुंभार. आणि शेतकरी वापरतो ती का असती? मृदा. बस संपलं. डोक्यात आलं पीठ. झालं पीठ डोक्यामध्ये. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो, तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. हे लक्षात घ्या. सर्व महत्वाचे टॉपिक आपण कव्हर करतोय या ठिकाणी. आता लक्ष राहू द्या. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील महत्वाचा घटक म्हणजे वनस्पती होय. एकदम तुम्हाला वाटतं हे नॉर्मल प्रश्न आहे, पण जेव्हा परीक्षेमध्ये पडताय ना तर गोंधळ करून जाता. एकदम नॉर्मल प्रश्नच येतात परीक्षेमध्ये, पण तुम्हाला गोंधळ करण्यासाठी असतं सगळं. काय? वनस्पती होय. या वनस्पतींची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेचे असाधारण महत्व आहे. ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे, ज्या प्रदेशात सुपीक मृदा आहे तिथे वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते. सुपीक मृदा तुम्हाला आत्ताच सांगितलं काय असते. आणि ज्या ठिकाणी जर सुपीक मृदा असली त्या ठिकाणी काय? वनस्पतीचं जीवन काय? मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असतं. उदाहरणार्थ समजून घ्या. विषुवृत्तीय प्रदेश, ज्या प्रदेशात सुपीक मृदा नसते. आता वरती काय म्हणलं असते तर काय आलं? समृद्ध झालेले असते जीवन. कशाचं? वनस्पतीचं. आणि जर मृदा सुपीक नसती तर त्या ठिकाणी काय असतं? वनस्पतीची वाढ काय असते? कमी होते. उदाहरणार्थ वाळवंटी प्रदेश, मृदेची कमतरता असते. मग एक तर सिंपल आहे ना मास्तर, आम्हाला वाळवंटी प्रदेश माहिती आहे, मृदेची कमतरता नसते. हे आपल्या भाषेमध्ये कळत नाही. पण वनस्पतीचे जीवन अभाव आढळतो. म्हणजे तिथं जास्त वनस्पती आढळते का? वाळवंटी प्रदेशात नाही आढळत. पण ते का? जर त्यांच्या भाषेत विचारलं, प्रश्नाच्या लेवलनुसार विचारलं, तर मृदेची कमतरता असते किंवा मृदा सुपीक नसते अशा भाषेत जर आलं ना, तुम्ही गोंधळून जायचं नाही. प्रश्नाचं उत्तर एकदम शांत चित्ताने द्यायचं. तुमचं बेसिक येतं तुम्हाला, पण तुम्ही कसं डोक्यामध्ये गोंधळून जाता. आता इथं काय म्हणलं? जीवनाचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ ध्रुवीय प्रदेश, केवळ हवामान, भरपूर पाणी आणि सूर्यप्रकाश असल्याने वनस्पती जीवन समृद्ध होत नसतं भाऊ. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी सुपीक मृदा महत्वाची असते. आता लक्षात राहील आयुष्यभर सुपीक मृदावर किती महत्वाचा भर द्यायचा. जमिनीत बी टाकल्याने पीक येते, एवढं माहिती आहे? हा माहिती आहे. हे मानवाला जेव्हा समजलं ना तेव्हा मृदेचा वापर करायला सुरुवात केली त्यानं, कोणी मानवानं. तर हळूहळू त्याच्या लक्षात आलं
की नदीकाठच्या सुपीक मृदेत पहा, त्याला जेव्हा लक्षात आलं जमिनीत बी टाकल्यानं पीक येतं एवढं कळालं, त्याच्यानंतर त्यानं काय केलं, मग हळूहळू काय केलं त्यानं, नदीकाठच्या सुपीक मृदेत पीक जास्त चांगले येते हे त्याला कळालं आणि मग त्यानं काय केलं, नदीकाठच्या प्रदेशात समूहाने राहू लागला. त्यामुळे नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. उदाहरणार्थ सिंधू हडप्पा संस्कृती. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी मानव शेतीमधून अन्नधान्य मिळू लागला बहुतेक त्याला माहिती झालं आता जमिनीत काय सुपीक जमीन कोणती असते, काय असते, बी टाकल्यानं कुठं येतं कुठं येत नाही हे त्याला माहिती झालं. मग तो काय करायला लागला, तर अन्नधान्य मिळू लागला. शेती व त्यातील पिकाचे उत्पादन व मुख्य तत्वे करून पाण्याची उपलब्धता व प्रदेशातील मृदेवर आधारित असते हे त्याच्या लक्षात आले. सुपीक मृदेच्या शोधात व तिथे स्थायी होण्यास मानवी समूहात स्पर्धा होऊ लागली. म्हणजे आता कॉम्पिटिशन सगळीकडेच आहे ना. पहिले कसं होतं, कुणी कुठं राहा, जमिनी भेटल्या नाही भेटल्या, कोणी कोणत्या जमिनीवरती राहत होतं. पण त्यांना जेव्हा कळलं ज्या ठिकाणी सुपीक जमीन आहे त्या ठिकाणी आपल्याला पीक भेटतं, तर मग महत्वाचं कळालं हे का अन्न आहे, हे आपलं पोट भरणार आहे. मग याच्यावरती वाद झालेच असतील ना त्यावेळेला. तर सिंपल आहे ना. मग त्यावेळेला काय झालं, मग मानवी काय करतोय, एका समूहात स्पर्धा होऊ लागली. कशासाठी, एक सुपीक मृदेच्या शोधात. एकदम सोपं आहे ना. एकदम विचार करून जर अभ्यास केला ना, तर तुमच्या डोक्यामध्ये आयुष्यभर लक्षात राहील. मुर्दा म्हटलं ना, सुपीक मुर्दा, लगेच त्याच्या डोळ्यापुढे चित्र आणायचं. जेवढं जास्त तुम्ही चित्र आणणार डोळ्यापुढं, तर तेवढं जास्त तुमच्या डोक्यामध्ये लक्षात राहणार. त्यानंतर पीक भरघोस येण्यासाठी मृदेची प्रत वाढवण्याचे विविध प्रयत्न मानव करू लागला. त्यासाठी विविध प्रकारची खते वापरू लागला. त्यामुळे शेतीच्या उत्पादनात विक्रमी वाढ झाली. कधी वाढ झाली कळतं ना. पण मग जेव्हा त्याला कळलं सुपीक जमीन एवढं महत्वाचं आहे, सुपीक जमीन, सुपीक मृदेचा शोध त्याला कळाला कुठे आहे काय, तर तेव्हा त्याचा विक्रमी वाढ झाली. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादन घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील महाराष्ट्रातील महत्वाचं समजून घ्या. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेंगूर मृदेचे प्रामुख्याने ज्वारी, रेंगूर मृदा माहिती ना, आता डोक्यात फिट झाला, आताच वरती सांगितलं व्यवस्थित पहा. प्रामुख्याने ज्वारी, बाजरी सारख्या धान्य पिकांचे उत्पादन होते. तर कोकण, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे उत्पादन होते. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा, एकदम महत्वाचं बरं का, बटाट्यावरती प्रश्न येतो बरं का. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. स्थानिक उत्पादनानुसार तेथील मानव निश्चित होतो. चला समोरचं पाहू, इकडे साईडचं ज्या प्रदेशात मृदा नाही त्यांना आजूबाजूच्या प्रदेशातून धान्य आयात करून त्यांची गरजा भागावी लागते. हे तेव्हा पण चालू आहे, आता पण चालू आहे. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी देश त्यांच्या गरजा चीन, भारत, अमेरिका या देशातून माल आयात करून भागवतात. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची सोयपूर्णता दिसते. सिंपल आहे ना. ज्या प्रदेशात सुपीक मृदा असते त्या प्रदेशात अन्नधान्याची सोयपूर्णता असणारच. त्यामुळेच अशा प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. अशा प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात किंवा दिसतात. सिंपल, एकदम सिंपल आहे. कृषी येतं सगळे उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळे प्रक्रिया उद्योग इत्यादी. एकदम महत्वाचा नकाशा, याच्यावरती प्रश्न येतोय, थोडं लक्ष राहू द्या. या ठिकाणी पहा, जी फिक्कट दिसते तुम्हाला ती या ठिकाणी पहा, जे दिसतंय तुम्हाला या ठिकाणी बुलढाणा, त्याच्यानंतर या ठिकाणी बीडमध्ये पहा थोडंफार याच्यामध्ये, त्याच्यानंतर या ठिकाणी सोलापूरमध्ये दिसतंय. या ठिकाणी जी जाडी भरड मृदा आणि काळी मृदा कोणतीही आपली चंद्रपूरला, परभणीमध्ये पहा, परभणीमध्ये काळी मृदा, नांदेडमध्ये पहा, लातूरमध्ये पहा, उस्मानाबादमध्ये पहा, पूर्ण उस्मानाबाद या ठिकाणी पण पाहिलं तुम्हाला, उस्मानाबाद, अकोलामध्ये पण पहा, या ठिकाणी जळगावमध्ये पण पहा. ही झाली काळी मृदा. आता काळी मृदाचं तुम्हाला सांगितलं कोणते कोणते पीक घेतात, ते आता वरतीच झालं आपलं. जांभी मृदा, आता जांभी मृदा कुठे आढळते ते पण पाहिलं आपण. मृदाच्या प्रकारामध्ये जांभी मृदा पहा, या ठिकाणी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, इकडं गडचिरोली, आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला किनारपट्टीवरील गाळाची मृदा कुठं भेटणार, ही मुंबई उपनगर दिसतं. या ठिकाणी मुंबई उपनगर जिल्हा, मुंबई शहर जिल्हा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. पिवळसर तापकरी मृदा, डोंगराळ प्रदेश. आता डोंगराळ प्रदेश कुठे आहे, सिंपल आहे ना, या ठिकाणी पहा गडचिरोलीकडे साईडला या ठिकाणी तुम्हाला दिसतंय, पुण्यामध्ये. या ठिकाणी पहा कोणत्या प्रकारच्या मृदेने महाराष्ट्रातील सर्वात जास्त भूभाग व्यापलेला आहे, याच्यावरती प्रश्न येतो. त्याच्यानंतर जांभी मृदा कोणकोणत्या भागात आढळते हे पण झालं. नदी खोऱ्यात कोणता मृदा आढळते हे पण झालं.
पर्वताच्या भागात असलेल्या मृदा कोणती, आत्ताच सांगितलं पुणे विभागाकडे. त्याच्यानंतर गाळाची मृदा कोणत्या प्रदेशात आढळते ते पण सांगितलं. मृदेचे रंग, पोत, गळण प्रक्रिया, थरांची जाडी इत्यादी आधारे राज्यातील मृदेचे 5 प्रकार करता येतात. आता कोणते 5 प्रकार आहे ते आता या ठिकाणी समजून घेऊ. जाडी भरडी मृदा, आताच आपण पाहिलं नकाशामध्ये, तर जाडी भरडी मृदा विदारम क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. कमी पाऊस यांच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. जाडी भरडी मृदा एकदम महत्वाचं बरं का, एकदम महत्वाचं. पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. अजंठा, बालाघाट व महादेव डोंगर या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असतं. काळी मृदा समजून घ्या. काळी मृदा म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, रेंगूळ किंवा काळी मृदा, कापसाची मृदा या नावाने देखील मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नद्याच्या खोऱ्यामधील गाळाची मैदाने व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्व भागात विदर्भ मध्यम काळी अशा 2 प्रकारात ही मृदा आढळते. दिसायला काळी, आता एवढंच माहितीच मास्तर आम्हाला, दिसायला काळी असली तरी या मृदेत जैविक घटकाच्या प्रमाण कमी असते. आता जांभी मृदा समजून घ्या. सह्याद्रीच्या पश्चिमेस कुठं, सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात होऊन जाते, त्यामुळे मूळ घटक उघडा पडतो. खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूंशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते, त्याहून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो. किनारपट्टीवरील गाळाची मृदा समजून घ्या. कोकणातील बहुतांश नद्या लांबीला कमी परंतु अति वेगाने वाहतात, त्यामुळे त्यांना वाहून आणलेल्या गाळ नदीची मुख्याशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्याच्या मुख्याशी ही मृदा निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ धरमतर, पनवेल इत्यादी परिसरामध्ये. आता पिवळसर तपकिरी मृदा, अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात अतिरिक्त पाऊस ज्या ठिकाणी असतो त्या प्रदेशात मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते रे दादा, नसती. ही मृदा जास्त फारशी सुपीक नसते. महत्वाचं लक्ष द्या पॉईंट. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पूर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. मृदा धूप अवनती, वारा व पाणी यामुळे मृदेचा थर वाहून जातो. मान्य आहे तुम्हाला? एक सिंपल आहे ना. आपण आता साहजिक असं कुठं पण राहिलो, कुठं असं गेलो तर आपल्या शेतीमध्ये किंवा मोठ्या मैदानामध्ये, ठीक आहे, शहरात नाही म्हटलं, माती दिसत पण नाही तुम्हाला जास्त, ज्या ठिकाणी असं गेलं त्या ठिकाणी वारं आलं किंवा पाणी आलं तर काय होतं, मुर्देचा थर वाहून जातो ना. सिंपल आहे ना. म्हणजे त्याला काय म्हणतात, मुर्देची धूप म्हणायचं. हे लक्षात राहू द्या, याच्यावरती प्रश्न येतो बरं का. वाहते पाणी, हवामान. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यामुळे मृदेची धूप होते. कशामुळे? पाणी, हवामान, प्राकृतिक रचनेतील विविधता म्हणजे पाऊस, ऊन याच्यामुळे मृदेची जशी धूप होते त्या कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते. आता त्याचं बी आरोग्य बिघडणार नाही दादा. यास मृदेची अवनती होणे असे म्हणतात. त्यालाच काय म्हणायचं मग, मृदेची अवनती असे म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरिक्त वापरामुळेही मृदेची अवनती घडून येते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. एकदम महत्वाचं लक्षात राहू द्या पॉईंट. क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे ती द्रव्ये मृदेत वर्षानुवर्ष तशीच राहतात. प्रश्न येऊ शकतो बरं का. द्रव्ये मृदेत वर्षानुवर्ष तशीच राहतात. कधी? रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे. पण त्यामुळे मृदेच्या सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो. मृदेतील ह्युमसचे, आता ह्युमस तुम्हाला पाठीमागच सांगितलं, ह्युमस म्हणजे काय, प्रमाण देखील कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्य मृदेतून बेनाशी होतात. मृदेचा सामू पीएच व्हॅल्यू बिघडला असल्याने मृदेचे आरोग्य बिघडले असे समजतात. या ठिकाणी थोडं आकृत्या समजून घ्या. सगळ्या आकृत्या या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला थोडं जास्त तुम्हाला समजलं काय काय दिलेलं या ठिकाणी. पहा, मृदेची धूप. आता मृदेची धूप झाली तुम्हाला माहिती आहे, असं पाहायला मिळतं तुम्हाला. हे काय आहे, ते मृदेचं धूप झालेचा प्रकार हा. त्याच्यानंतर खाली पहा, मृदेची धूप. आणखी तेच सांगितलं, असं पण तुम्हाला दिसतं. हे काय झालेलं, मृदेची धूप झालेली. आता मृदेची अवनती. आता अवनती तुम्हाला एकदम व्यवस्थित डोक्यात फिट कर बरं का. एकदम महत्वाचा प्रश्न आहे हा.
अवनती प्रश्न येऊ शकतो याच्यावरती. मृदेची अवनती विचारलेले पण आहे, पण मग अजून येऊ शकतो तुमच्या परीक्षेमध्ये. मृदेची अवनती कशी असते पाप, जमीन अशी असते. जसं इमॅजिनेशन करशाल तुम्ही तसं तुमच्या डोक्यामध्ये जास्त फिट होणार. मृदा संधारण, मृदेचे महत्व लक्षात घेता तिचे संधारण करणे महत्वाचे आहे. शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून बांध बंदिस्ती करतात. कळतं का तुम्हाला? मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून काय करतात, शेतांना बांध बंदिस्ती करतात. आता कळतं बांध बंदिस्ती केव्हा करतात? पावसाच्या पाण्यापासून वाहून जाऊ नये. महत्वाचं आहे. मास्तर तुम्ही एवढा रिपीट का सांगताय? सांगायचं तात्पर्य तुमच्या डोक्यामध्ये फिट झालं पाहिजे. समोर पहा, बांधावर योग्य प्रमाणात झुडपाची लागवड करणे. शेतात जास्त उताराच्या भागावर दगडांच्या साहाय्याने बांध घालणे अशी कामे मृदा संधारण विभागातर्फे केली जातात. लागवड केल्याने काय होतं आपल्याला माहिती सगळ्यांना, वाऱ्याच्या वेगावरही नियंत्रण आणता येते. वाऱ्यामुळे होणाऱ्या मृदेची धूप त्यामुळे थांबते. वनस्पतीची मुळे माती धरून ठेवतात, त्यामुळे मृदेची धूप थांबते. हे पण लक्षात राहू द्या. मृदा संधारणामुळे उतारा असलेल्या जमिनीवर सलग समतल चर खोदले जातात. असे चर वेगवेगळ्या उंचीवर खणल्यामुळे उतार्यावरून होणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो. आता कसे वर्षारोपण पहा, समतोल चर पहा. कशा समतोल चर पहा, कुठे समतोल चोर पहा, कसं पहा समतोल चोर, या ठिकाणी लक्ष द्या. समतोल चोर पहा कसं केलेलं आहे. जसं तुम्ही आकृत्यामध्ये एकदम छान पद्धतीने या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. पहा आकृत्यात देखील दिलेलं आहे. एवढं सोपं ना, तुम्ही कोणतंही पुस्तक वाचा, एवढं पुस्तक तुम्हाला भेटणार नाही एवढं या पुस्तकामध्ये. आपल्या हे पुस्तक कधीच आहे? सातवीचा भूगोलचा विषय भाऊ, हा एकदम महत्वाचा. या प्रकरण कोणतंही पुस्तक घ्या स्टेट बोर्डचं, आपलं एकच नंबर. त्यामुळे होणारी झीज थांबते. तसेच जर चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेताच्या उतारात बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे. पहा भाऊ, लक्षात राहू द्या. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. आणखीन महत्त्वाचं समजून घ्या. त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना यशस्वी झाली. कधी झाली? कोणता कार्यक्रम? बांध बंदिस्ती कार्यक्रम राबवण्यात आला होता. त्यावेळी कोणती यशस्वी योजना झाली याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर त्यावेळेस कोणतं ऑप्शन होतं, कोणतं पर्याय होतं, कोणतं लिहायचं होतं? पाणी अडवा पाणी जिरवा ही यशस्वी योजना झाली होती. पर्यायाने भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नाबरोबर मृदेची धूप होणेही कमी झाले आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली आहे. त्यामुळे शेतांना बांध घालणे, लहान नाल्यांना पाणी अडवणे, नाल्या जोडणी करणे यासारखी कामे मोठ्या प्रमाणात होत आहे. मृदेची अवनती थांबवण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिरेक टाळावा. सेंद्रिय खतांचा म्हणजे शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर केल्यास मृदेतील सामूचा तोल रोखला जातो. मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढण्यास मदत होते व मृदेतील सुपीकता टिकून राहते. शेतजमीन काही कालावधीसाठी पडीक ठेवणे तसेच आलटून पलटून पीक घेणे महत्वाचे असते, जेणेकरून मृदेची सुपीकता टिकून राहील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. भेटू आपण पुढच्या अशाच महत्वाच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.